इकडे बघा माझं भाजी साफ करायचं चालू आहे जरा. हे बघा ही आहे टाकळ्याची भाजी. हे संध्याकाळची हे बघा अशी पानं कशी मिटतात बघा. हे बघा दिवसाची शेवगडी असतात संध्याकाळची मिटतात. हे बघा बघा हातावर मेहंदी तर काढायची म्हणजे राहिलीच शेवटी. हे बघा असं कुंकू लागलंय आणि ही अनामिका काही करायला देत नाही. हे हिला पण खायला दिले जरा तर ती खाते आहे. आणि जरा चेतन तिकडे पूजा करतोय. ते बघा तुम्हाला दाखवते हा. आणि दादा सांगतोय जरा कशी पूजा कर काय कर. हे बघा ते चालू आहे पूजा कर. काय जमते का पूजा करायला हा. ए घंटी कुठे आहे चेतन. चेतन विसरतोय जरा मध्ये मध्ये कारण का आता जरा 2 वर्ष पूजा केली नसेल ना चेतनने असं वाटतंय मला तरी. त्यामुळे जरा चेतन विसरत चाललाय. आणि शिवायचं नाही कधी. आपण कसं इकडे फिरतो वगैरे ना जाऊन वगैरे येतो ना. ही जरा संध्याकाळची पूजा चालू आहे आमची गणपती बाप्पांची. आणि गौरी पण तिकडे आलेल्या आहेत आज बघा. गौरी गणपती सणायला नाही माहेराली बाय. हळद कुंकू येस. नाही माहित नाही नक्की मला कारण ते लोक सांगितलं सांगतात की नाही नसेल म्हणून असं असतं ते. आई जरा मी इकडे सेम अशीच पूजा इथे पण करा. ह्या बघा हळदीच्या गौरी आज आम्ही आणल्या आहेत. आणि हे जरा बघूया चेक करूया हे का पेटत नाही. हे बघा हो सेम तशीच कर. चालेल ना घे ना. आणि या मॅडमचं इकडे काय चालू आहे बघा. भाजी साफ करायला देत नाही मला. हे बघा वाव मी करेन थोड्या वेळाने माळ या फुलांची. पांडुरंगा रखुमाई वल्लभा राईच्या वल्लभा पावे जुलगा. जय देव आषाढी कार्तिकी भक्त जनयेती चंद्रवागे मध्ये स्नान करती. दर्शन जय मात्र तय होय मुक्ती. केशवासी नामदेव भावेवासी नामदेव भावे गोवाळेती. जय देव मंडळी आम्ही आलो आहोत साठी आलो. यांच्या घरचा गणपती आहे हरीश धुमाळ. कशी वाटते तुम्हाला सजावट नक्की सांगा.
बस तू बस बस. मंडळी याला बोलतात फुगडी नृत्य. इंस्टा नाही, युट्यूब वरती आहे. युट्यूबवर बघतो ना तू चॅनल आमचा, कोकणी डॉट चेतन आणि ममता अनामिका व्लॉग्स. पुन्हा येत दादा आरतीला. त्याचं नाव काय मंडळी याला बोलतात कोकणातली फुगडी. राधा ग निघाली पाण्याला, राधा ग निघाली पाण्याला, दोरीवर माठ पदर कमरेला, दोरीवरी माठ पदर कमरेला. राधा ग निघाली पाण्याला, राधा ग निघाली पाण्याला, दोरीवरी माठ पदर कमरेला, दोरीवरी माठ पदर कमरेला, दोरीवरी माठ पदर कमरेला. तुम्ही देवा बाई नाथा,
त्याने सृष्टी केली निर्माण असा आहे कोण भगवान त्याने सृष्टी केली निर्माण असा आहे कोण भगवान सर्वांना चार केली समयला विराजो 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 नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. कसे आहेत सगळे, बरे आहेत ना? तर मंडळी आज आहे गौरी पूजनाचा दिवस. आम्हाला पण थोडा लेट झाला कारण काल कसं भजनाला गेलो होतो आम्ही, तर जवळजवळ 1:30 वाजले आम्हाला घरी यायला. तुम्हाला पण व्हिडिओ मी अपलोड करेन, ते बघा तुम्ही भजनाचे व्हिडिओ. आता आम्ही पण रेडी झालो आंघोळ वगैरे करून. दादा पण लवकर उठले होते, त्यांचं पण झालं पूजा वगैरे आटपून सर्व. आता आम्ही आरती करून घेतो. आणि इकडे बघा ममताची आणि आईची तयारी चालू आहे जेवणाची आहे. आता आरती करतोय बघा, ममताची तयारी चालू आहे आणि आईची पण तयारी चालू आहे जेवणाची. काय करणार ममता आज गौरी मातेसाठी नैवेद्य काय काय करणार आहे? हे ना, हे वालाची नाही, वालाची मस्त आमटी करणार आहे. जर जस्ट फोडणीला घातले ते मस्त वालाची आमटी करणार आहे. आणि इकडे बघा वाटाणे आहेत ना, काय वाटाण्याची उसळ बनवणार आहे. वाटाण्याची उसळ बनवणार आहे. दिसतंय? ते जरा घेतले उकडून वगैरे, हे बघ शिजलेत मस्त पैकी. जरा फोडणी द्यायची अजून, आणि आता जरा बाकी सगळे कामावर. आणि काय भाकरीनी भात. बनवायचे वडे. आज वडे बनवणार आहे. वडेनी नॉनव्हेज नाही खात, त्याच्यामुळे वडेनी भात. वडे, उसळ, भात, आमटी. आज ॲक्च्युली नॉनव्हेजचा एक करतात भरपूर जण, कोकणामध्ये प्रथा आहे तशी, पण आम्ही नॉनव्हेज न खात आहे त्यामुळे आम्ही व्हेजच बनवणार आहोत. येस, व्हेज बनवणार. तिथे अशी तयारी चालू आहे. ओके, सळ वडेनी दही भात. तर आम्ही आता आरती करून घेतो दादानी मी. बघा गौरी मातेला कसं सजवलं ते पण बघा मंडळी. अशा प्रकारे गौरी मातेला सजवलं जातं बघा. ही सगळी तयारी ममतानी आईनी काल रात्री केली. आम्ही त्या भजनामध्ये होतो तेव्हा, त्यांना पण लेट झाला, ते पण जागे होते 1:30 वाजेपर्यंत. आणि अशी मस्तपैकी सजवली बघा गौरी मातेला. आणि इथे गणपती बाप्पा, दादाने पण छान अशी पूजा केली आहे बघा बाप्पाची. ते कसं वाटतं म्हणजे तुम्हाला सांगा, कमेंट्स करा, शेअर करा, लाईक करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा नवीन असतील त्यांनी. तर चला मी आता आरती करून घेतो म्हणजे.